रामकृष्ण हरी मंडळी, आपण जर पाहिलं तर सोलापूरचा जो सोलापूर पुणे जाणारा हायवे, या हायवेवरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अज्ञाताकडून या ठिकाणी वाहनातून केमिकल किंवा सिमेंट पडलेलं आहे. त्यामुळे वारकऱ्यांना या ठिकाणी त्रास होते. पंढरपूरला जाणारे जे वारकरी आहेत त्यांना अशा पद्धतीनं जे आहे ते धुळीचा भयंकर त्रास होत आहे. संबंधित टोल नाका यांना विनंती आहे की याचा योग्य असा बंदोबस्त लवकरात लवकर लावावा. सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती असे वारकरी आहेत. या वारकरी बंधूंना या ठिकाणी धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. सिमेंट या ठिकाणी सांडलेलं चित्र सध्या पाहत आहे. वारकरी जे आहेत ते काही टेंभुर्णी गावातून येत आहेत, तर काही पुणे साईडून या ठिकाणी आलेले दिसत आहेत. आणि या साईडनं जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे सिमेंट असेल किंवा केमिकल सांडले घेण्यात आलेलं आहे टँकरमधून. आणि याचा त्रास मात्र वारकऱ्यांना नाहक या ठिकाणी होतो आहे. तरी संबंधित टोल नाका आपण तुम्हाला मी स्पॉटवरती किती सांडलं आहे, केमिकल असेल किंवा सिमेंट आहे हे काय आपण सांगू शकलं नाही. परंतु याचे मात्र धूळ या ठिकाणी प्रत्येक रस्त्यावरती उडत आहे, हायवेवरती उडत आहे. संबंधित टोल नाका यांनी या धुळीचा बंदोबस्त करावा. आपण जर सर्वदूर पाहिलं तर कशा पद्धतीनं धुळीचे लोट जे आहेत ते वारकऱ्यांच्या नाकातोंडामध्ये जाऊन श्वसनाचा रोग होण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे आपण स्वच्छ भारत अभियान म्हणतो आणि हे वारकरी मुक्काम करत पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. मात्र वाहनामध्ये जर काही सिमेंट किंवा केमिकल असण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रचंड धूळ या ठिकाणी हायवेवरती झालेलं जे चित्र सध्या आहे मी तुम्हाला पुढे दाखवतो. किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिमेंट असेल किंवा काही केमिकल असण्याची शक्यता आहे. रस्त्यावरती असं पडलं आणि जर वाहन गेलं तर हे बाजूला उडून वारकऱ्यांच्या नाकातोंडामध्ये हे धूळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात आहे. अशा पद्धतीनं धूळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उडत आहे. अज्ञात वाहनातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने सिमेंट आहे की केमिकल आहे काय माहीत नाही आहे, पण तो मोठ्या प्रमाणात पडला असून या ठिकाणी जो धूळ आहे तर धुळीचं प्रदर्शन मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. गिला ओलं आहे त्यामुळं या ठिकाणी बघा वाहन गेलं की धुराळा उडत आहे. प्रचंड प्रमाणात धूळ आपण पाहू शकता. सोलापूरपासून पुण्याकडे जाणाऱ्या या हायवेवरती अशा पद्धतीनं केमिकल किंवा सिमेंट असण्याची शक्यता आहे. यामध्ये अज्ञाताकडून वाहनातून हे रस्त्याच्या कडेला सांडण्यात आलेलं आहे किंवा गळती झालेलं आहे. आपण पाहू शकता हे ओलं आहे. ओलं पावसामुळे झालं आहे की काय झालं आहे कुणास ठाऊक, पण अशा पद्धतीनं बरेच या ठिकाणी जवळपास सुमन हॉटेल ते कुर्डवाडी ब्रिज अशा पद्धतीनं रस्त्याच्या कडेला सांडलेलं आहे. यामुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून याचा वारकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात सध्या आहे. आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं रस्त्याच्या कडेला सिमेंट आहे की केमिकल आहे हे मात्र आपण सांगू शकणार नाही आहे. परंतु वल्ल आहे किंवा पावसाने भिजले की काय सांगता येत नाही. अशा पद्धतीने बघा हे रस्त्याच्या पूर्ण कडेला अशा पद्धतीनं ढीगच्या ढीग पडलेले आहेत. संबंधित टोल नाका प्रशासन यांनी याची दक्षता घ्यावी आणि वारीला जे पंढरपूरला वारकरी जात आहे त्यांना या सिमेंटयुक्त किंवा केमिकलयुक्तचा त्रास भयंकर होत आहे. अशा पद्धतीनं रस्त्यावरती पडलेला आहे बघा. याची धूळ या ठिकाणी संपूर्ण उडत आहे. रस्त्यावरती अशा पद्धतीनं सिमेंट किंवा केमिकल पडलेलं आहे. त्याच्यामुळं धूळ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उडत आहे. आणि वाहन साईडला घेऊन या ठिकाणी असं जर बघितलं तर वाहनं त्याच्यावरून गेलेलं आहे, चिटकून बसलेलं आहे. परंतु ते वाळलं तर ह्याचं प्रदूषण भयंकर होणार आहे. आणि अशा पद्धतीने रस्त्यावरती बघा किती मोठ्या स्वरूपात या ठिकाणी गोळेच्या गोळे असे पडलेले आहेत. हे वल्ल आहे. वाहन जर बघितलं तर एका साईडनं येऊन या साईडनं गेलेलं आहे. असं वाहनं पण या ठिकाणी पडलेले आहेत. हे जाणून बुजून टाकलं की काय असा बी शंका या ठिकाणी येते. कारण पलीकडच्या बाजूला आपण जर बघितलं तर पाठीमागच्या बाजूला पलीकडच्या बाजूला पडलेलं आहे. मात्र जे वाहन आहेत ते वाहन या ठिकाणी साईडला आलेलं चित्र दिसतंय. आपण पाहू शकता कशा पद्धतीने वन या ठिकाणी पडलेलं आहे. त्यामुळे हे शेवट या ठिकाणी असा मोठ्यापणे पडलेलं आहे.
आणि वाहनातून गेल्यामुळं वाहनांच्या रांगा ज्या आहेत बघा, आपण कशा पद्धतीने पाहू शकताय की वाहन जे आहे ते साईडला येऊन या ठिकाणी वाहनातूनच पडलेली शक्यता आहे, कारण साईडला घेऊन पुन्हा पुलाच्या दिशेनं गेलेला आहे. संबंधित टोल नाक्याला विनंती आहे की आता बंदोबस्त लवकरात लवकर करावा. याची भयंकर धूळ या पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या नाकातोंडामध्ये जात आहे. आपण जर पाहिलं तर हॉटेल सुमन ते कुर्डवाडी ब्रिज या ठिकाणी असं रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात केमिकल आहे का सिमेंट आहे काय सांगू शकत नाही, परंतु हे पडलेलं आहे. याचा लवकर बंदोबस्त करावा.